मित्रांनो आता आपण पोहोचलो देवळात आणि बघा डायरेक्ट शाळेत ना इकडे गेलेलो 26 जानेवारी करून जेव गेलो डायरेक्ट आम्ही येलो सगळे तेजस वगैरे बघा आज सोमवार असा जाऊन पाय वगैरे पडतो कनेडिक जाणार होती काय माहित बघ फोन लावून झाला आता जातो देवळात पाया पडू ग चला हे लाव यश घराकडे फोन लाज वाटतात एका शाळेत नाहीला कपड्यांवर लावून चला पाया पडूया जाऊन हे सगळे यायच्या कॉलेजवरनं जोक तेव्हा तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत नाही तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजपासून महाप्रसाद चालू झालं असं आणि आज सोमवार असा पहिला पाय पडायला गर्दी बघा पुऱ्या मुंबईला संतोष जेवक नाही काम करतात सुदीक पण नाही आम्हीच येलो आपल्या जेवक महाप्रसादात मळबट येऊन जाऊ ना मंदिर दाखवतो तुमका परत एकदा थांबा चला जाऊया पाया पुढे जाऊन चपला काढतात इकडे हा हे बघ इकडे माझी पाठी ठेवले म्हणून चप्पल समाजाची नाही सगळेजण घेऊन जातील बुवा गेले पेटीचा आपण लावून दिलं बघ खय घेतलं टी शर्ट खय घेतलं कणकवलीला कोणाकडे तर बंटी कांबळेकडे वाटलाच हे बघ याच्यावर समजलं भजनकारी शेवटच्या दिवशी पडतो जाऊन तो चल पाय पडाया जिलेबी वाटतली कोणतरी ओके हा जिलेबी वाटणारच कोणतरी पारो चालू वाटतं या साईडला पारो चालू आहे बघा पम्याका बघा पम्याका लाईनमध्ये उभे आहेत पहिलेच इकडे त्या साईडला सगळे बसूचे आपल्या साईडच्या लोकांचं बसूसाठी जागा ही या साईडला बाकीच्या इकडे बसतं डेकोरेशन होऊ शकतं असं वर्षी आणि लाईन गोल फिरून असं इथपर्यंत आयुध काय किलो चल पुढे जाऊया तर दर्शन घेऊन झालेलं असं आणि इकडे आता पाय वगैरे पडून जाऊया आपण महाप्रसादासाठी
बघा आमच्याकडे सगळेजण इकडे येऊन लाईनीत उभे राहिले. हा हो. आणि आज सकाळी सोमवारचं आगमन झालेलं सुट्टीच्या. अरे आजपासून पूर्ण महाप्रसाद चालू आहे आणि गर्दी बघा. महाप्रसादाची लाईन आणि त्या साईडने दर्शनाची लाईन तिकडे. थोड्याच वेळात महाप्रसाद झालेलो तिकडे जेवण वाढतात हे बघा सगळेजण. आणि अशी बसूची अरेंजमेंट आहे ह्या साईडने गाभारो. जाऊया इकडे बघू. आणि जेवण वाढणारे सगळ्यांकडे टी शर्ट दिलेली आहेत हे बघा. काय हो अरे आर्यन सावंत छोट्या ह्या साईडला कोण पाहुण्यांसाठी पाहुणे बसा. साईराम 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 तुम्ही हे मंडळाचे असणार योगेश बघा. हा 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 होय होय जात आहे बाबा. या साईडला श्रीदेव गांगो मंदिर आणि श्रीदेवी रुई मंदिर हे बघा. एक भाषण होतं त्याच्या शाळेत. आमका पण घे. दिसलास तुम्ही दिसलास. मजेत मजेत तुम्ही बरे ना. साईराम साईराम होय होय मजा येतात. या साईडला मंदिराच्या मागच्या साईडला इकडे जेवण बनवतात ते बघा. हा हो तुमच्याकडे मॅनेजमेंट आहे इकडची. 2 दिवस झाले बघा इकडे. या साईडला जेवण बनवतात महाप्रसाद. या साईडला जेंट्ससाठी आहे त्या साईडने लेडीजसाठी. आज 40 किलो काहीतरी जिलेबी वाटलेली आहे कोणतरी. काय रे बाहेर जाऊया चल हो गया. साईडला केतन इलोय बघ. केतन तांबट कालपासून शोधताय तू काय. झाले 2 दिवस झाले बघा. होय 4 व्हीलर जेव महाप्रसाद गेलं ना. हा वाढता जेवण वाढता जेवण वाढता. या साईडला आपला भिरवणेकर मराठा समाजाचं मंडळ आतमध्ये बघा. पांढरे कपडे घालून हा होय. या साईडने पूर्ण लाईन लागली मंदिरात दर्शनात जाऊसाठी. मधीच का ऊन येता मधीच हे होता काय तर मळबट येता. गर्दी वाढत चालली आहे. मित्रांनो आपलं मित्र अचानक भेट झाली की आजच गावा गेलो हा मुंबईवरून. आणि आपलं सिंधुदुर्ग दर्शन त्याचा चॅनल असा
आपलं अमोल मित्र गावातील आपल्या मंदिरात दर्शनासाठी. शुभमचे व्हिडिओ पण जबरदस्त असतात. आणि भाऊ आणि आपलं भाऊ मुंबईत जाऊन सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करता. जी धावपळ आहे मुंबईची आहे ना, देवाच्या आशीर्वाद. हां ते दाखवता. त्या जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि नक्कीच अजून चांगल्या प्रकारे पुढे जाईल हे आपल्या रामेश्वर देवाचरणी प्रार्थना करते मी. धन्यवाद. तर आता भेटतो जरा थोडे मुंबईचे गावचे गजाली विजाली मारतो आणि मग बघू पुढे महाप्रसाद तर घेऊच असता. आणि रात्री पण जर समज येईल हे होतं आपण भेटूच नक्की. तर नक्की याच्या चॅनलला सपोर्ट करा आणि इंस्टाग्राम पेज पण सिंधुदुर्ग दर्शनच ना सिंधुदुर्ग दर्शन एज आहे. हां तर पण जाऊन तुम्ही फॉलो करा. मिनी ब्लॉग करता सध्या आणि हां मुंबईत मिनी ब्लॉगच चालू आहेत ना. हां तर मिनी ब्लॉग चालू आहेत. जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि गावा किल्ल्यावरतीच पूर्ण हां मोठं. तर बघा भेटूया. हो तर मित्रांनो आता 200 पारो होतो पण आता वजन इला बाहेरचा त्यामुळे एवढं आपले बुवा वगैरे इकडे बसले आहेत. हे 2 बुवा धरकरी सगळे इकडे आहेत. मी आता हा प्रसाद घेतलेला आहे. आता 2 वाजता आमचा पारा सुरू होईल. बाहेरून भजन असल्यामुळे थोडासा रेस्ट आहे, आराम आहे. त्याच्यानंतर भजनाला सुरुवात होईल 2 ते 6 मध्ये. तोपर्यंत मजा करूया. या साईडला अनिल काका आहे ते बघा. सध्या अनिल काका बिझी आहेत मंदिराच्या पूर्ण कार्यक्रम रूपरेषेमध्ये आणि बाकीचं जे काय मॅनेजमेंट आहे ते सगळं ह्यांच्या मंडळाकडे असा. आणि सध्या मग आपल्या रामेश्वर मंदिराच्या मंडळामध्ये असल्यामुळे जास्तच बिझी आहेत. तर इकडे आता जातील जेव्हा आपलं भजन चालू होईल तेव्हा. आणि काल रात्री तर आपला 10चा पारा होता तेव्हा आपले अनिल काका वसंत काका आणि बाकी आपले जे वर्षावाडीतले मित्रमंडळ पूर्ण सगळे होते रात्री 2 वाजेपर्यंत. आणि काल रात्री यांका जातेवेळी काहीतरी परत बिबटो दिसलेलो शाळेकडे. हो तुम्ही पण होताच तेव्हा वसंत काका बिबटा दिसलेला ना काल रात्री. मंगेशच्या गाडीतनं जात होतो. टायमिंग जवळजवळ 1:45. तर आंध्रची शाळा आहे त्या ठिकाणी समोरून बिबट्या येत होता. आमची रिक्षा बघितलं आणि हेडलाईट त्याच्यामुळे थांबला तो. पण थांबला आणि हॉर्न मारल्यामुळे त्याने कल्टी मारली आणि बाजूच्या शेतात गेला. ऐकू गेला की काय माहित नाही. पारांत इकडे लावतं तबलं लावलं जातं आणि इकडे सोनू दादा. तर आता बघूया आपला नंबर कधी लागतो. आणि आपला मित्र आहे बघा सिंधुदुर्ग चॅनल अमोल इकडे उभा लाईनीमध्ये. आमचा नंबर कधी लागतं जोक बघूया. इकडे बघा हर्षाचे पप्पा पण वाट बघतात जोक कधी जाऊक भेटतात. पमॅक आणि पहिलाच नंबरला नेमका 1 वाजता जोक धावतात लागतं. बघूया कधी जाऊक भेटतात. लाईन वाढता जेवणाची पण आणि दर्शनाची पण. जेवणाच्या लाईनमध्ये उभे राहिलो आहे बघा सगळेजण. मी ललित हर्षदचे पप्पा हर्षद आणि प्रथमेश आपलं तो तिकडे असलं मंदिर चालतं. हे येऊन पुढे पण येऊन जेवक उभे राहिले तर ते अजून चालतं एकत्रच येत होते. हां त्यांची वाट बघत आम्ही इकडे उभे राहलो 20 मिनिटं. तर हे लाईनमध्ये आता आमका उभं राहावं लागतं नाही बघा. पकलं विकलं जेवण झाले सगळे. आता आमका जेवता लावून पटकन जेवलो आम्ही. हो हो महाप्रसाद घेतल्याने आम्ही बोलवतो नाही. तर आता जाऊया पटपट जेवूया जाऊन आणि मग बघू भजन वगैरे ऐकूया. आपलं पारबंद चालू होता त्याची पण वाट बघू. चला इकडे बघा ही लाईन इकडे जोडतं. दर्शनाची लाईन आणि जेवणाची लाईन एका साईडने. तेव्हा महाप्रसाद जेवसाठी आजपासून कंटिन्यू पालखीवर जेवण असेल. दुपारी 1 ते 3. चला तर मित्रांनो आता जेव किलो बरोबर 2:15च्या दरम्यान आहे आणि जेवण घेतलेलं आहे बघा. इकडे डाळ भात बटाट्याची भाजी आहे, गोड रवो आणि जिलेबी दिलेली आहे. जेवूया फटफट आणि बघूया भजनात थांबूया किंवा घरी जाऊया. अजून पण लाईन खूप आहे. ही लाईन अजून हर्षदनी तो बघा गेले किती वेळानंतर वाट बघून खय एवढा वेळ चालवते काय माहित. लय वेळ लावल्याने बाबा चालू. तेव्हा आम्ही येऊन पुढे जेव्हा उभे तर राहिलो.
तर मित्रांनो निघालो आता घरात जाऊ का वाजले तसे 3 वाजत दिल्यात तरी 4 वाजता पण आपलं पार वाजणार आपण नवीन भजन येला आता ह्या लेडीज भजन झाल्या की एक नवीन भजन वाजणार मग आपलं पारो काय माका वाटत नाही आज आपल्या भेटत डायरेक्ट उद्या सकाळी 6 ते 10 आता मी निघालो घरात जाऊ का काळोख होतं म्हणजे स्मळबट पडतं जाऊया आपल्याला घरात चल हा घरात झोप येऊ लागली मित्रांनो आता आपण इलो घराक चालतो तेजसने गेले घराक जाऊकात यश आणि मी ललित तेजस आणि दिनेश वगैरे होते सगळेजण तर आता निघालो कलाकार आहे त्यांच्याकडूनच ही सगळी कला सादर केली जाता वादळ मेस्त्रीकरांचं नाव फेमस आहे आमच्या पूर्ण नाटक ना पंचकृषी त्यांचंच नाव फेमस आहे सगळे जे काय कलाकार आहेत हेच घेऊन येतात कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा स्क्रीनवर टाक भारी हा मस्त मस्त तात्यावींचं आवडलो तात्यावींचं आवडलो घरात घेऊन जाऊचं काय म्हणतात हे सगळे यांचं दशावतार मंडळ पण भारी आहेत पण या भारी या भारी त्याला ओळखते तू
मित्रांनो महाप्रसाद वगैरे घेऊन गेलो, तेव्हा दर्शन पण केलं, आज सोमवार होतो म्हणून. आणि बघू मध्ये मध्ये जेव्हा लाईन नसतं तेव्हा आपण करणार होतो दर्शन, आणि जेव्हा आपली सगळी घरची घेतली तेव्हा पण आपण परत दर्शन जाणार. आपण कंटिन्यू जाणार होतो, सकाळ दुपार संध्याकाळ त्या हिशोबात जाऊ. आणि आजपासून महाप्रसाद चालू झालेलो असा, तर जास्तीत जास्त लोकांनी यावा, सकाळी पण यावा संध्याकाळी पण यावा. आणि मंदिराचं काम तर तुम्ही बघितलंच असंच आतापर्यंत की किती पूर्ण झालं. तसं बघू पुढे, आता रात्री गेलं तर नवीन ब्लॉग बनवू. हे ब्लॉग आता आपण एंड करतो, कारण ब्लॉग माझ्या मते तरी खूप मोठं झालं असं वाटतं. कारण नंतर अपलोड करता पण खूप वांदे होतात, तेवढं जमत नाही आपल्यात, नेट नसतं आपल्याकडे, वायफायवरती पण एवढं फास्ट चालत नाही. तर मित्रांनो हे ब्लॉग आता आपण एंड करूया. ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, बाय बाय.